गावातली एसटी पण आली आता। हे जो एक हॉटेल आहे सेवा ट्रेडर्स नावात आणि इथे मोफत नाश्ता मिळतो आमच्या गावी। शहीद जवान परमानंद माने यांचं स्मारक सुद्धा इथे आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि हे इथे बस स्टँड आहे। इथे एसटी येतात, थांबतात, उतरणारे उतरतात आणि इथे जे आहेत हे पूर्ण सेवा ट्रेडर्स हे हॉटेल आहे। इथेच ते आजोबा असतात जे काम करतात इथे। आणि आता तुम्ही गर्दी पण पाहू शकता। या ठिकाणी अनेक लोक नाश्ता करण्यासाठी येतात आणि हे नमस्कार नमस्कार। तर आता सध्या भजी बनवण्याचं काम सुरू आहे। भजी आणि इथं बघा जिलेबी वगैरे सर्व काही आहे यांच्या हॉटेलमध्ये। बघा जिलेबी वगैरे आहे, बालुशाही पण आहे, बालुशाही पण बनवतात इथे आणि चिवडा आहे, वडा सांबार। आता वडा सांबार इथं वडा सांबार नवीन नवीन वडा सांबार बनवलेले आहेत ते भजी। त्याचबरोबर भजी आत्ताच काढत आहेत महाराज। एकदम सुंदर असं भजी काढतात, ते टेस्ट अप्रतिम असते। तर इथल्या आपण काही लोकांना विचारूया कसं वाटतं सर, तुम्ही टेस्ट कसं केला तिथे? भजी नाश्ता करतात, भजी आणि वडा एकदम। तुम्ही इथलेच आहात सर? मी मुंबईचा आहे। मुंबईचे आहेत? मुंबईला येतो कधी पण आजोबाच्या हातात का भजी चाकून वडा चाकून जातो। आणि कसं आहे त्यांचं, म्हणजे तुम्हाला काय आवडतं? भजी आवडतं, सांबार वडा? वडा सांबार, वडा सांबार खूप फेमस आहे, अतिशय उत्तम, खूप छान खूप छान। आणि तुमचं नाव? प्रशांत। तुम्ही कुठून आहात? हंद्राळ। तर हंद्राळ म्हणजे हे कर्नाटक साईडून आलेले आहेत आणि हे मुंबईवरून आलेले आहेत। बघा लांबून पण येतात आजोबांच्या इकडे येण्यासाठी। निवेलित मंदिर बघा अक्कलकोटवरून सुद्धा आलेले आहेत नाश्ता करण्यासाठी। अक्कलकोटवरून खास महाराजांचं हे पूर्णपणे भजी खाण्यासाठी आलेले आहेत। आणि कसं वाटतं तुम्हाला ह्यांचं नाश्ता? खास हे नाश्ता करण्यासाठी आलात तुम्ही? तर आम्ही 10-15 वर्ष झाला आता, लहानपासून आपण इथं नाश्ता करतो। अरे वा वा वा। तर खूप छान वाटतं ना खायला? वाळू धंद्यावर होतो तेव्हा आपण इथं सकाळी आलं की आपल्याला नाश्ता इथं उपीट आणि पोया काय बी। आणि आजोबा काय पैशासाठी तुम्हाला काय बोलणार नाही? काही प्रॉब्लेम नाही आपल्याला, पैसे नसले तरी पण जावा म्हणते म्हणतात। तर दासुगी कसं आहे ना तसं आहे इथं बघा, पैसे द्या म्हणत नाही। अच्छा अच्छा, तर द्या, नसेल तर राहू द्या। तर इथं ऐकून घ्या, पैसे वगैरे तुम्हाला मागतात का ते? मला तर अजून मागितलं पण माझं काम पण द्यायचं खातो पण देणं देऊन जातो। नक्की बरोबर बरोबर। ते पैसे मागत नाहीत पण तू काही काही जे लोक आहेत ते आता फुकट तर खाणार नाहीयेत। ज्यांना आपल्याला वाटतं मनापासून त्यांना द्यावं ते त्यांना जेवढे असतील तेवढे देत जातात पैसे। आणि तसं त्यांचा हॉटेल थोडाफार चालतो। तर आणि ते सगळ्या प्रकारचं म्हणजे इडली वडा, त्यानंतर वडा सांबर, भजी, त्याचबरोबर आता तुम्ही जिलेबी बघू शकता, खारा बघू शकता, चिवडा बघू शकता। त्याचबरोबर आणि हे काम करत असतात कायम कायम, ते बसलेले कधीच नसतात। तर नमस्कार महाराज। नमस्कार साहेब। कसं चाललंय तुमचं? काय चाललंय? बस टुकटुक आहे बाबा, बघता सर्व जे असते ते पैसा आम्ही देतो तसं तर चालते। अच्छा अच्छा। पैसे असलं तर द्या, नसलं तर सोडा, आणि कवाच असलं तर द्या। जे आहे भजी वडा पुरी असते ते नाश्ता करत जावा बाबा। गरीब हॉटेल आहे पण खूप लोकांचं म्हणजे पुण्य तुम्ही घेताय महाराज, खूप म्हणजे खूप पुण्याचं काम तुम्ही करताय। पण सगळ्यांचं एक म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे की बाबा सगळ्यांकडून पैसे घेत जावा, कारण आजकाल एवढे पैसे कोणी देत नाही। तसं साहेब काय अजून भगवंत कोणाच्या मुखामधनं काय येतं काय सांगता येत नाही। कारण कसं आहे की आता हॉटेल चालवणं पण गरजेचं असतं, लोकांची सेवा तर करावंच लागते। देवानी देते, कोण भगवंत पाठवून देते, कोणाला देते, आनंद आहे बस। हे सेवा बी झालं, आमचं बी झालं काम। इकडे तर काय काय बनवता तुम्ही तुमच्या हॉटेलमध्ये? आमच्या हॉटेलमध्ये बघा पुरी आहे, वडा सांबार आहे, जिलेबी आहे, बालुशा आहे, खारा आहे। आणि कुठून कुठून लोक येतात तुमच्या हॉटेलमध्ये? लई दूर लांबून येतात, सोलापूर, अक्कलकोट, इकडे अच्छा सगळ्याकडे येतात, कर्नाटक वरून आणि इकडे मुंबई पुणे वरून पण इकडे येतात। ओके, चांगलं आहे।
तर पैसे पण देतात ते जेवढं द्यायचं पैसे ते. किती काय देणं पसंत नसलं तरी मी खाऊन जावं नाश्ता अच्छा. आणि काढून देतात 1 महिन्यानं 15 दिवसानं. बाबा तुमचे पैसे घ्या म्हणतात, राहू दे म्हणतो आम्ही. नाही बाबा लई दिवस झालं म्हणतात. आणि तुम्ही या हॉटेलमध्ये किती लोक कामं करता? म्हणजे हॉटेलमध्ये एकटेच आहात की अजून नाही 2-3 असतो भाऊसाहेब. 2-3 असतात तुम्ही? अच्छा त्याला एकट्याला 500 रुपये पगार आहे, एकट्याला 400 आहे. अच्छा अच्छा. चाललंय सेवा. भगवंत आम्हाला बी पगार देते भगवंताने. अच्छा अच्छा. सेवामध्ये तुम्ही देत राहता. हा खूप खूप छान. खूप धन्यवाद. खूप तुम्ही छान इंटरव्ह्यू दिलात. तर तुमच्या देवांचं पण तुम्ही थोडंसं दाखवा की देव. आमचा भगवंत आहे, आमचे जे पुरोहित हा. सिद्धलिंग महाराज त्यांचा आशीर्वाद आहे. अच्छा. ते सगळे आहेत यलालिंग प्रभू, हा हा हा. सिद्धरामेश्वर महाराज जे आहेत त्यांचा आशीर्वाद आहे. बाबा इथं पाणी देत बैस तुला आम्ही बघतो बाबा. आणि मागच्या किती वर्षापासून करताय तुम्ही? आम्ही 30 वर्षापासून करतो. 30 वर्षापासून करताय. ठीक आहे ठीक आहे. खूप छान खूप छान. नक्कीच नक्कीच अशी सेवा करत राहा. असंच तुमचा आशीर्वाद आमच्यावरती राहू द्या. आणि नक्कीच अनेक लोक तुम्हाला सबस्क्राईब करतील, तुम्हाला भेटायला येतील हीच अपेक्षा करतो. धन्यवाद. महाराज किती म्हणजे व्यवस्थित बोलतात. ते सगळ्यांशी येणाऱ्या लोकांशी खूप प्रेमाने बोलतात आणि खूप सुंदर असं ते नाश्ता देतात. त्यांचं वडा सांबर खूप फेमस आहे, भजी पण खूप फेमस आहे आणि ते सर्व प्रकारचे नाश्ता मोफत देतात. जर तुमच्याकडे पैसे असेल तर द्या, नसेल तर राहू द्या, पण तुम्ही पोट भरून खावा. पोट भरून खाल्ल्यानंतर तुम्हाला जर पैसे द्यायचे असेल तर तुम्ही द्या, नसेल तर राहू द्या. हा त्यांची एक कन्सेप्ट, त्यांची वृत्ती खूप खूप छान आहे आणि खरंच खूप फेमस व्हायला पाहिजे. ह्या महाराजांना खूप व्हायरल करा, कारण ह्या महाराजांना. आणि तुम्हाला जर इथं यायचं असेल तर तुम्ही नक्की या. महाराजांनी ओळख वगैरे दाखवायची काही गरज नाही आहे. तुम्ही डायरेक्ट येऊ शकता. आमच्याकडे पैसे नाही म्हणून सांगा, तुम्ही नक्कीच त्यामध्ये तुम्हाला महाराज पोट भरून खाऊ घालतील. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ. तर तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय.